केस जो फाईल झाला तुम्हाला बेल मिळाली, काय तुम्ही ओव्हरऑल सांगणार? याच्यामध्ये असं आहे की मी एक सिनेमा काढणार आहे. सगळे सिनेमा काढतात ना. बाई मी विकत घेतला न्याय, एक गाणं आहे ना, बाई मी विकत घेतला श्याम. तसं बाई मी विकत घेतला न्याय. या देशामध्ये न्याय विकत घ्यावा लागतो, न्याय मिळत नाही. ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे, दबाव. हां, एक पोर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा, बरं का, एक पोर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो. आम्ही म्हणतो पोर्न स्टार आरोप करतो, त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? आमची काय बदनामी वगैरे होत नाही. खोटे आरोप सगळ्यांवर, याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन. एक पोर्न म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा, एका पोर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले. आम्ही दुर्लक्ष केलं. पण मीरा भाईंदरमधल्या एका प्रकरणात पुराव्यांसह आम्ही काही भूमिका मांडल्यावरती, बरं का, पोर्न स्टारच्या कुटुंबाचा काय झालं, बेअब्रू झाली. ठीक आहे, न्यायव्यवस्था तुमच्या हातामध्ये आहे, दबाव आहे, पण आम्ही वरच्या कोर्टात जाऊ. बरं, मी आरोपच केलेले नाही आहेत, मी आरोपच केलेले नाही आहेत. आरोप कोणी केले? जिथे भ्रष्टाचार झालेला आहे त्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्या भागाचे आमदार जे आज भाजपबरोबर आहेत, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, पोलिसांना पत्र लिहून या कामात भ्रष्टाचार झाला, शौचालयाचा चौकशी करा, असा प्रताप सरनाईक आमदार आहे, त्यांचा आरोप पुराव्यासह. त्या विषयावरती राज्याच्या विधानसभेत चर्चा झाली, प्रश्न उभे केले. त्यात प्रताप सरनाईक सह इतर काही आमदार आहेत, बरं का, आणि विधानसभेनं त्या चर्चेनंतर चौकशीचे आदेश दिले. यात संजय राऊत कुठे आहेत? पण तुम्हाला न्यायालयानं का या सगळ्यावरती मी म्हटलं, अरे बाबा, हे गंभीर गोष्ट आहे. इतक्या लोकांनी जर त्याच्यावरती आरोप केलेले आहेत, तर याची चौकशी व्हायला पाहिजे. काही कोटीचा हा घोटाळा आहे असं दिसतोय, आणि तो यासाठी व्हायला पाहिजे कारण हे पॉर्न स्टार इतरांवरती अशा प्रकारचे आरोप करतात. ह्यांच्यावरती जे आरोप आहे, यांच्या संस्था, ट्रस्ट जे आहेत त्यांच्यावरती जे आरोप होतो ती चौकशी व्हायला पाहिजे. यांच्यावरती विक्रांत घोटाळ्याचा आरोप झाला या पॉर्न स्टारवर. INS विक्रांत बचावच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा केले. आम्ही चौकशी नेमली. ह्यांना अटकेच्या भीतीने पळून गेले बाप बेटे पॉर्न स्टारचे. मग ह्यांनी सरकार आल्यावरती चौकशी थांबवली. पण कोर्टानं तो जो अहवाल आहे चौकशी बंद करण्याचा तो नाकारला आणि परत चौकशी करायला सांगितलं. कोट्यवधी रुपये गोळा केले, त्याच्यावर बोला ना. त्याच्यावर तुम्ही का बोलत नाही? तुम्ही पैसे गोळा केले INS विक्रांतच्या नावाखाली या पॉर्न स्टारनं मुलूंच्या. राज्यपालाला देतो सांगितलं, राज्यपाल म्हणतो मला पैसे मिळाले नाहीत. द्या ना हिशोब, तुम्ही लोकांचा हिशोब मागतात ना. पॉर्न स्टारच्या पत्नीची जर बेअब्रू झाली असेल तर तिने आपल्या पॉर्न स्टार पतीकडे याचा हिशोब मागायला पाहिजे.